सरकारच्या रेशनवर डल्ला मारणाऱ्या लाखो बोगस लोकांवर डिजिटल स्ट्राईक झाला आहे। एकाच फटक्यात राज्यातील तब्बल 18 लाख रेशन कार्ड रद्द झाले। राज्यात सध्या रेशन कार्ड ई-केवायसी मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेमुळे सरकारच्या अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्या लाखो बड्या धेंडांना चांगलीच चपराक बसली आहे। गलेलठ्ठ पगार, सरकारी नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, श्रीमंतांची नावे या मोहिमेमुळे रद्दबातल होत आहे। तर बांगलादेशी नागरिकांचे सुद्धा धाबे दणाणले आहे। अनेक सरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विविध खासगी कंपन्यांतील गलेलठ्ठ पगारदार, व्यापारी, व्यावसायिकांकडे सुद्धा रेशन कार्ड आहेत। त्या आधारे दर महिन्याला ते धान्य उचलतात। त्यामुळे सरकारी अन्नधान्य योजनेला लागलेली ही सुखवस्तू वाळवी पोखरत असल्याचे समोर आले। त्यानंतर आधार कार्ड सहाय्याने ई-केवायसी मोहीम राबवण्यात येत आहे। त्यात अनेक बोगस रेशन कार्ड धारक समोर आले आहेत। त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे। या मोहिमेत आतापर्यंत राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहे। 1.5 कोटींहून अधिक कार्डधारकांची ई-केवायसी प्रलंबित आहे। आधार लिंकसाठी केंद्र सरकारच्या ई-केवायसी मोहिमेत राज्यातील 17.98 लाख रेशन कार्ड रद्द झाल्याचे आकडेवारीत समोर आले आहे। मुंबईत सर्वाधिक 4.80 लाख रेशन कार्ड रद्द झाले असून बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या कार्डांमुळे बांगलादेशी नागरिकांनाही लाभ मिळत असल्याचे समोर आले होते। रेशन कार्ड ई-केवायसी मोहिमेत भंडारा, गोंदिया, सातारा हे जिल्हे ई-केवायसीत आघाडीवर, तर मुंबई, पुणे, ठाणे हे जिल्हे मागे आहेत। अंतिम मुदत संपली असली तरी शासन निर्देश येईपर्यंत ई-केवायसी सुरू राहणार आहे, तर लाभार्थ्यांना लाभ मिळत राहणार आहे।